बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापुरातील सेंट जोसेफ शाळेत असभ्य वर्तन करणाऱ्या पालकाविरुद्ध शाळेतील सर्व शिक्षकांनी काम बंद आंदोलन करत आज 1 ऑक्टोबर रोजी निदर्शने केली। सेंट जोसेफ शाळेच्या समोर शांत उभे राहून असभ्य वर्तन करणाऱ्या पालक विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी सेंट जोसेफच्या सर्व शिक्षकांनी हाताला काळे फिती बांधून सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आंदोलन केले। यावेळी प्राचार्य फादर आनंद गायकवाड, पर्यवेक्षिका पद्मा नरवटे, वरिष्ठ शिक्षक अनिता कोलम परमबिल, अण्णाप्पा कोरे, सुनील वळसंगे, प्रसाद काळे यांच्याबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी पालकाच्या विरोधात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले। 26 सप्टेंबर रोजी एका विद्यार्थ्याने शिक्षकांनी रागावल्याच्या कारणावरून पालकाला शाळेत बोलावून कसलीही विचारपूस न करता शाळेतील एका हिंदी शिक्षकास विद्यार्थ्यांसमोर मारहाण करून शिवीगाळ केली होती। त्या प्रकरणी शिक्षकांनी हे आंदोलन केले आहे। आनंद गायकवाड संत जोसेफ हायस्कूल सोलापूर यांचा प्राचार्य आहे आणि 26 तारखेला एक आमच्या शाळेमध्ये एक प्रकार घडला की एक पालक येऊन आमच्या शिक्षकांना शिवीगाळ केली, अनेक प्रकारचे वाईट असं तो बोललेला आहे। फक्त कारण एवढंच होतं की एक शिस्तीचा प्रकार म्हणून क्लासरूममध्ये आमच्या एका शिक्षकाने त्यांच्या मुलाला चापट मारली आणि त्या कारणातून त्याने बरंच इथे मोठा रकस आमच्या कंपाऊंडमध्ये त्याने हे केलेलं आहे। बरीच शिवीगाळ केली लोक आणि एका टीचरांवरती धावून गेला, त्यांना मारलं आणि त्या विरोधात आज आमच्या सर्व शिक्षकांनी एक काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। कारण हा चुकीचा मेसेज, एवढं सगळं करून देखील ही चूक त्यांनी स्वतः करून देखील बाहेर समाजामध्ये एक आमच्या शाळेविरुद्ध शिक्षकाविरुद्ध एक वाईट बातमी त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून शिक्षक सर्वजण आज एकत्र आलेले आहेत। त्यांनी सांगतात की नाही, आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर आहोत आणि ह्या वाईट मेसेज पालकांपर्यंत किंवा समाजात जाऊ नये की आम्ही शिस्तीचं पालन करण्यासाठी जे काही करतो आणि शिस्तीचं पालन करत असताना समाजामध्ये मुलांना घडवत असताना जर आमच्याबद्दल वाईट मेसेज जात असेल तर हे योग्य नाही आणि म्हणूनच आज त्यापेक्षा आम्ही काम बंद ठेवून लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणार आहोत की आम्ही जे करत आहोत हे मुलांना उद्याचे नागरिक घडवण्यासाठी काहीतरी करत आहोत, त्यांच्यासाठी की ते मुलं चांगले घडून समाजामध्ये एक चांगलं प्रतिष्ठित जीवन जगावं त्यांनी यासाठी। परंतु पालक जर चुकीचा मार्ग आपल्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या स्वतःच्या मुलांना जर शिकवत असतील आणि चुकीचं बोलण्यासाठी, कारण आम्ही बघितलेलं आहे की चॅनलवरती देखील त्याने अनेक चुकीचे मेसेजेस, स्वतः मुलगा देखील काहीतरी चुकीचं बोलत आहे परंतु असा कोणताही प्रकार न झालेला असताना त्यांनी ह्या प्रकारचे सगळे आमची चुकीची बातमी पसरून जे समाजामध्ये आमचं नाव मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो। आणि म्हणून सर्वजण आमच्या सर्व शिक्षकांनी मला विचारलं की फादर, आम्हाला आज काम बंद ठेवण्याचा निर्णय आहे कारण हा मेसेज सर्व समाजापर्यंत आणि आमच्या पालकांपर्यंत जावा आणि मी देखील त्यांना पाठिंबा देत आहे। मी देखील त्यांच्याबरोबर आहे। सर, आजपर्यंत आता हे एवढे मोठी शाळा आहे पण आजपर्यंत ह्या शाळेमध्ये असं मागच्या ह्याच्यामध्ये जर बघायला मागच्या 1 वर्षात जर बघायला गेलं तर 1-2 प्रकारमध्ये काहीतरी असे घडलेले होते असं ऐकण्यात आलेलं होतं। पण ठीक आहे, पण आता हे सध्या तो जो विद्यार्थ्यांनी जे पालक आहेत ते असं काय जाणून बुजून ते तुमच्यावर आरोप करतात काय? खरोखरच असं काय झालं म्हणजे अचानक ते येऊन एवढं मोठं षडयंत्र म्हणा किंवा त्याच्या मनात काय आहे, म्हणजे अचानक एवढा द्वेष त्याच्या मनात कसं काय बोला? मला त्याचीच मोठी चिंता वाटते की त्याच्या मनामध्ये एवढा द्वेष शाळेविषयी किंवा एखाद्या त्या शिक्षकाविषयी काय, हा मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे। कदाचित आणखी कोणी त्याला मदतीला आहेत, शाळेचं नाव बर्बाद करण्यासाठी, शाळेचं नाव खराब करण्यासाठी आणखी कोणी व्यक्ती त्याला जोडलेले आहेत याबद्दल कल्पना नाही। कारण शाळा ही प्रतिष्ठित शाळा या सोलापूर शहरामध्ये आहे। आमच्या इथे प्रवेशासाठी देखील अनेक प्रकारचे लोक येतात आणि बरीच गर्दी असते। कदाचित बऱ्याच लोकांना प्रवेश मिळत देखील नाहीत। असे कदाचित जे असंतोष झालेले जे लोक आहेत की त्यांचे मागण्या पूर्ण झालेल्या नसतील किंवा कोणाला प्रवेश मिळाला नसेल, मला असं वाटतं कदाचित असे कोणी त्याच्यासाठी जॉईन झालेले असतील परंतु त्याची आमच्याबद्दल एवढी असं द्वेष आणि हेवा आमच्याबद्दल का, मला देखील त्याची मोठी चिंता वाटते की का असं त्याने करावं। सर, मग तो जो विद्यार्थी आहे त्यांच्या तुम्ही ते पालकांना वगैरे तुम्ही बोलून म्हणजे त्याला काय समज वगैरे काय द्यायचा प्रयत्न केला किंवा पालकांना तुम्ही असं काय करता, वागता असं का बरं वागता असं तुम्ही त्यांना बोललेलं आहे का यापूर्वी?
यापूर्वी मी आजपर्यंत त्या पालकाला भेटलेलो नाही, परंतु शिक्षकांकडून मला त्याच्याबद्दल अनेक वेळा कंप्लेंट्स आलेले आहेत की तो शिक्षकांशी व्यवस्थित बोलत नाही, अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल वादविवाद घालत असतो, काही करेक्शन त्यांनी केलं तर त्याबद्दल त्यांच्या विरोधात देखील कायम बोलत असतो. परंतु मी त्यांना बोलून आणि काल देखील मी बोलवण्याचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत, कारण काल मला त्यांना भेटायचं होतं. परंतु एवढा मोठा प्रकार झाला देखील ते माझ्यापर्यंत आले नाही, मला भेटले देखील नाही. हा प्रकार झाला त्या दिवशी मी इथे नव्हतो, परंतु नंतर आमच्या सुपरवायझरने सांगितलं की येऊन भेटा, ज्यावेळेस फादर येतील तुम्ही येऊन भेटा. परंतु ते आज देखील म्हणजे आजपर्यंत मला भेटलेले नाहीत ते. सर, तुम्ही त्यांच्या पालकाविरुद्ध किंवा पालकांनी तुमच्या विरुद्ध काहीतरी पोलीस केस वगैरे असं काय झालेलं असं ऐकण्यात आलेलं आहे, त्याबद्दल आता तुमची सध्याची मागणी काय आहे सर? आमचं आज जे आंदोलन आहे ते यासाठीच आहे की जे काही चुकीची माहिती त्याने पसरवलेली आहे, त्याने आमच्या शिक्षकाविरुद्ध जाऊन कंप्लेंट दिली असेल. इथे आमच्याकडे सर्व CCTV फुटेज आहेत की त्याने काय काय चुकीचे प्रकार केलेले आहेत. परंतु एक पालक म्हणून आम्ही समंजसाची भावना घेतली की एक चांगल्या गोष्टीतून त्याचं आपण एक व्हेरी एमिकेबली चांगल्या प्रकारे आम्ही हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु त्याने दुसरं पाऊल उचललेलं आहे. आम्ही देखील त्याबद्दलची कल्पना पोलीस स्टेशनला दिलेली आहे, त्याच्याबद्दल तक्रार दिलेली आहे. परंतु FIR वगैरे आम्ही देखील कमिशनरला देखील भेटलो आणि पोलीस त्याचा तपास नक्कीच करतील. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे एव्हिडन्स आहेत त्याने काय काय केलेलं आहे. तरी देखील आमचा एक पालक म्हणून आम्ही त्याला समजण्याचा प्रयत्न केला की नको त्याच्याविरुद्ध काय करण्यासाठी आता तरी नको. परंतु आम्हाला देखील आता नाईलाज आहे की त्याच्याविरुद्ध आम्हाला देखील ॲक्शन ही घ्यावीच लागेल. अच्छा, आज टोटली काम बंद म्हणजे स्कूल टोटली बंद आहे असं काय का? सर्व शिक्षक इथे शाळेमध्ये उपस्थित आहेत, फक्त काम बंद की ते आज शिकवणार नाहीत. आजचा दिवस हा प्रोटेस्ट म्हणून ते दाखव, पण शाळेमध्ये त्यांची उपस्थिती आहे. ते शाळेमध्ये त्यांच्या शाळेच्या टायमानुसार सकाळी 7:40 ते दुपारपर्यंत ते आमच्या शाळेमध्ये असतील आणि त्यानंतर ते जातील. मग 16 वर्षापासून ह्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहे आणि पवित्रच म्हणलं पाहिजे, कारण का माझ्या शाळेला 126 वर्ष आत्ता पूर्ण झालेले आहेत. 125 वर्ष आम्ही गेल्या वर्षी साजरा केलेला आहे. अशा शाळेमध्ये पालकांनी जर असं आमच्यावरती ब्लेम करून शिक्षकावरती अन्याय करत असेल, शिक्षकावरती येऊन मारझोड करत असेल, शिक्षकांना मारत असेल, पण त्याचीही कसल्याही प्रकारची शहानिशा न करता, अहो हिंदीचा शिक्षक कोण आहे त्या वर्गात झालेला आहे. आम्ही त्याला गेटमधून जेव्हा तो प्रवेश केलेला आहे, CCTV फुटेज आहे, शिपायाला दम देऊन शिपाई म्हणतो. शाळेचा नियम आहे की शाळेमध्ये जेव्हा एखादा पालक येतोय तेव्हा रजिस्टरमध्ये नोंद करणं गरजेचं आहे. शाळेचा रूल आहे, त्या पालकाला माहिती आहे. PT मीटिंगमध्ये आमच्या वरिष्ठाने म्हणजे फादरांनी कित्येक वेळा सांगितलेलं आहे की पालक जेव्हा प्रवेश शाळेमध्ये करतोय तेव्हा रजिस्टरला नोंदी करणं गरजेचं आहे. हा नियम माहिती असून सुद्धा आरेरावीची भाषा करून शिपायाला काहीतरी बोलून, आम्हाला माहिती नाही आहे नेमकं त्याच वेळेस शाळेची मधली सुट्टी झालेली होती. KG to 12वीपर्यंतची आमच्या शाळेमध्ये मुलं शिकतात आणि हा नियम माहीत असताना सुद्धा तो तिथं येतोय, कुठले तर शाळेच्या तो कुंड्या उचलतोय आणि तो वो शिक्षक कोण आहे, वो शिक्षक कौन है, उसको मेरे को देखना ही का है, मेरे को सामने लाव. विद्यार्थी घाबरून सैराबेरा झाले, सैराबेरा धावत होते. काय झालं हे कुणाला कळत नव्हतं. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झालेली होती. कुठल्या तरी एका वर्गातल्या मुलाने येऊन जेंट्स स्टाफ रूममध्ये सांगितलं, कारण का हँडलिंगला प्रत्येक शिपायापासून ते शिक्षकांपर्यंत हे माझं काम आहे तुझं काम आहे असं कधीच नाही आहे. पण अशी सिच्युएशन झालेली आहे. आम्हीसुद्धा अगदी वेळ लागायची वेळ आली. काय झालेलं आहे, मुलं कुठं पळतात काहीच कळेना. जेव्हा फादरांच्या केबिनकडे मी आणि आमचे सन्मान्य सुपरवायझर जेव्हा गेलो तेव्हा तो पालक दिसला. त्या पालकाला आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात हिंदी शिक्षक जुबेर मडकी नावाचे सर पुढे आले. हे क्या हुआ. त्यावेळेस ही सिच्युएशन सगळी लायब्ररीच्या समोरची आहे. CCTV फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता. तू हिंदी का शिक्षक आहे, तू हिंदी का शिक्षक आहे म्हणून त्या शिक्षकाला त्यांनी मारलेलं आहे, अक्षरशः गच्ची पकडलेलं आहे. हे CCTV फुटेजमध्ये दिसतं आणि ही सिच्युएशन हाताच्या बाहेर जाते. हे जेव्हा आम्हाला कळालं, आम्ही शिक्षक आहोत आणि शिक्षक आहे ना त्यानंच त्याला ट्रीटमेंट दिली. त्याला सांगितलं भाईसा नहीं रहता, 1 मिनिट रुको, क्या हो गया हमको बताओ. त्यावेळेस समजलं की त्या एका आमच्या हक्के नावाच्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला पनिशमेंटच्या दृष्टिकोनातून, आणि तेही CCTV फुटेजमध्ये आपण बघतोय की तू ऐसा 4-5 वेळा त्या शिक्षकाला जेव्हा कंप्लेंट येते तेव्हा त्या शिक्षकाने तू वर्गाच्या बाहेर जा म्हणून असं त्याला बाहेर पाठवलेलं आहे. वर्गामध्ये बॅग वगैरे असल्या कारण तो ठेसकळून तिथं तो हात टेकतो बेंचवरती आणि त्याला त्यांनी रक्त वगैरे दाखविलेलं आहे. ते अगोदर जखम झालेली होती. पूर्ण जवळजवळ 100 शिक्षक हे पाहिलेलं आहे. 2500 विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे. जखम जुनी होती हे त्या याच्यामध्ये दिसतं. इंजर्ड ऑफ लाईफ जर आपण बघितलो तर त्यावेळेस आपल्याला ते दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे.
त्यानंतर आम्ही लायब्ररीमध्ये त्या शिक्षकाला घेऊन जाऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्या शिक्षकाची एकच भाषा होती. जो हिंदीचा शिक्षक आहे पालकाची एकच भूमिका होती की तो शिक्षक कोण आहे, तो माझ्या ताब्यात द्या. तुम्ही ताब्यात देत नसाल तर मी गेटच्या बाहेर जाऊन त्याला जनावरासारखं कुत्र्यासारखं ताणून मारेन. ही त्या पालकाची भाषा नव्हती. इतक्या सभ्य, इतक्या चांगल्या नावाजलेल्या शाळेमध्ये जर पालक असतील तर पालकसुद्धा त्याच क्वालिटीचे असावे लागतात अशी आमची अपेक्षा आहे. जेव्हा ही सिच्युएशन आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितली, नेमकं सकाळी फादर एका कामानिमित्त थांबलेले होते, त्यांना आउट ऑफ स्टेशन जायचं होतं, पण सगळ्या 2,500 पालकांनी पाहिलं फादर होते, पण त्यांचं मत असं होतं फादर शाळेतच भेटत नाहीत. पण योगायोगाने फादर 9:30ला शाळेच्या बाहेर कामासाठी गेलेले होते. ते सोमवारी फादर आलेले आहेत आणि आम्ही त्या पालकांना सांगतोय, सुपरवायझरनं सांगितलेलं आहे की तुम्ही शांत व्हा, आम्ही फादर आल्यानंतर सगळी जी काही सिच्युएशन आहे हँडल करू. आम्ही सांगतोय फक्त त्या शिक्षकाला आम्ही समोर न आणण्याचं कारण का त्याची मानसिकता जी होती ती पाहण्यासारखी नव्हती. त्याला आम्ही सांगतोय. आणि फिजिक्स लॅबमध्ये क्लास टीचर वळसंगे सर, मी, मडकी सर, काळे सर, हे जे सगळे जे शिक्षक आहेत, त्याला फिजिक्स लॅबमध्ये नेऊन सांगतोय की तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेनं घ्या. आम्ही तुम्हाला सोमवारी जे काय आहे फादर आल्यानंतर आपण सगळं पाहू, तुम्हाला न्याय मिळेल. तुमच्या मुलावर अन्याय झाला असं वाटत असेल. आणि तो म्हणत होता मी माझ्या मुलाला घरात मारत नाही, शाळेचे नियम आहेत. शिक्षकाने एखादं रागवणं वगैरे काय सिच्युएशन असे काय जाणून बुजून येत नाही. शाळेत विद्यार्थी जेव्हा येतो, शिक्षकाने हातून जेव्हा कृत्य घडतं, हे अपघातासारखं आहे. विद्यार्थी समोर काय करतो त्यावेळेस आम्हाला त्या पद्धतीनं त्याला सुधारण्यासाठी, त्याला शिस्त लावण्यासाठी आम्हाला पनिशमेंट देणं आमच्या लेवलवरती, कॉर्पोरल पनिशमेंट वगैरे असं काय नसते, पण त्याला समजेल अशा भाषेमध्ये आम्ही त्याला सांगतोय. त्याचा अर्थ जर पालकांनी पर्पजली डोक्यात ठेवून असं काय वेगळा काढत असेल, हे काही आमच्या मते योग्य नाही आहे, अशोभनीय वर्तन आहे, लज्जास्पद आहे. त्यांनी हरामखोर, माधुरचोते शिक्षकांना जर सगळ्या शिक्षकासमोर आणि 2,500 विद्यार्थ्यापुढे जर असं जर भाषा वापरत असेल तर हे अगदी कायद्याला धरून नाही आहे. शिक्षका पेशाला तर हे शोभणारच नाही आहे, पालकालासुद्धा शोभणार नाही मला असं वाटतं. आणि अगदी वैयक्तिक लेवलवरती मी जाऊन सांगतोय, मी त्या पालकाला हात जोडून सांगितलेलं आहे, CCTV फुटेजमध्ये पाहू शकता. त्याला आम्ही प्यायला पाणी दिलेलं आहे, तुम्ही इथं शांत बसा. जवळजवळ 50 मिनिटे आम्ही त्या पालकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा मी हात जोडलो त्यावेळेस त्यांनी हां म्हणले. परत त्यांच्या डोक्यात काय आलं, परत दुपारी त्यांची सेकंड राऊंड झाली, परत आले. आणि शाळेचा नियम आहे की विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर नेत असताना एक्झिट परमिशन घेणं गरजेचं आहे. तर पालकांनी त्यावेळेस एक शब्द वापरला, हमको रूल मालूम नहीं है, हम नहीं बोल सकते, हम नहीं ले सकते, परमिशन नहीं ले तो क्या होता है. स्कूल डायरीमध्ये नोंद न करतासुद्धा त्या पालकाने आपल्या मुलाला बाहेर घेऊन गेलेला आहे. आणि सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलेल्या आहेत, कल्पना दिलेली आहे. अगदी CP साहेबांपर्यंत जाऊनसुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. आणि आम्ही मग आमच्या वरिष्ठांकडे जाऊन रिक्वेस्ट केली, जर असं शिक्षकांच्या बाबतीत जर होत असेल, रिटायरमेंटला आलो आहे आम्ही, जवळजवळ हजारो विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत 16 वर्षामध्ये. शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, नासामध्ये काम करणारे विद्यार्थी आहेत, IPS विद्यार्थी आहेत, मेजर आहेत. एवढे विद्यार्थी आम्ही सगळे घडवलेले आहोत. आणि असं जर असेल, आमच्या वाट्याला शेवटी येत असेल, तर याचं उत्तर अनुत्तरणे आहोत. आमच्या सगळ्यात शिक्षक बांधवांचं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. समाज आम्हाला केव्हा ओळखून घेतं याचं उत्तर आमच्याकडे नाही आहे. त्यांची सुपरवायझर आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही रिसेसचा वेळ होता आणि सगळे आपले टिफिन वगैरे जेवत होते. तर अचानक मुलांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज झाला, म्हणून आम्ही सगळे शिक्षक पळत बाहेर गेलो. तर मुलं इकडे तिकडे सेरावेरा धावत होते, एकदम घाबरलेले असे दिसत होते. तर आमचा पहिला हे होता की इंटेन्शन की मुलांना शांत करावं. आम्ही मुलांना वगैरे शांत केलं काही टीचर्सनी. आणि नंतर हे जे पालक होते त्यांना घेऊन आम्ही लायब्ररीमध्ये बसवलं. बाकीचं तुम्हाला सरांनी सांगितलेलंच आहे, त्या दरम्यान जे झालं ते लायब्ररीमध्ये बसवलं. त्यांना पाणी दिलं, शांत केलं. त्यांना माझ्याबरोबर सुजन टीचर होते, त्यांना म्हणलं की आम्हाला तुमच्या हेल्थची काळजी आहे, तुम्ही एवढं उत्तेजित होऊ नका, हायपर टेन्शनमध्ये जाऊ नका. तिथून शांत करून त्यांना नंतर फिजिक्स लॅबमध्ये नेलं, तिथं बसवलं. तिथं त्या मुलाचे क्लास टीचर होते, वळसंगे सर, मी होते, कोरे सर होते. आणि त्यांना तिथे पण परत त्यांना शांत करून परत समजवायचा प्रयत्न केला. त्यांनी समजल्यासारखं केलं, आमच्या पुढे हात जोडले, माझ्यासमोर कान धरले त्यांनी की मॅडम आपको तकलीफ हो गई, सॉरी बोलता हूँ, निघून गेले. त्याच्यानंतर एक 9th पिरियड म्हणजे 1च्या दरम्यान त्यांचे फादर इन लॉ, सासरे, मुलाचे आजोबा परत आत आले
आणि माझ्याशी तिथं माझ्या कॅबिनमध्ये येऊन विदाऊट परमिशन आत येऊन माझ्याशी वाद घालायला सुरू केले की मेरे को वो जो हक्के है उनको मेरे सामने लाव. तर मी म्हणले प्रिन्सिपल नाही आहेत. आणि जेव्हा सकाळी हा प्रकरण झाला होता तेव्हा एकदम वायलेंटली ते बोलत होते. त्यामुळे मी त्यांना विचारलं की काय हवं आहे तुम्हाला, कशासाठी हवं आहे हक्केचं. मैं उनको देख लूँगा, वो मेरे सामने आओ, मैं उनको देखता हूँ. तर जसं त्यांचं असं थ्रेटनिंग टोन होता त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही आधी शांत व्हा, आपण मंडेला हा तुम्ही सगळं शांत झालं मंडेला हे आपण मॅटर सॉल्व करू. सध्या प्रिन्सिपल पण नाही आहेत, पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. खूप असा आरडाओरडा केला त्या स्टुडंटच्या आईनेही खूप आरडाओरडा केला आणि नंतर परमिशन न घेता निघून गेले याच्यातून. जे कॅलेंडरमध्ये एक्झिट परमिट असते ती न घेता निघून गेले. ते म्हणे तुमच्या शाळेची लायकीच नाही आहे, त्यामुळे आम्ही तुमची रूल्स रेग्युलेशन काय फॉलो करणार नाही आणि आम्ही आमच्या मुलाला घेऊन जातो, तुमची परवानगी असो नसो. त्यामुळे आता आमचे सगळे टीचर्स जरा खूपच दबावाखाली आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. काय की आम्ही जर का आमचा ड्युटी व्यवस्थित आम्हाला करायची असेल तर असा दबाव नको आहे आमच्यावर. त्याच्यासाठीच आमचा मागणी काय आहे हेच की असं पॅरेंटनी असं एकदम काहीही होऊ दे, कामली जर का आपलं कम्युनिकेशन झालं, ते आमच्याशी बोलले, आम्ही त्यांच्याशी बोलू. जर का त्या दिवशी पण त्यांनी जर का कामली बोलले असते तर हा प्रकरण इथपर्यंत गेलाच नसतं. त्यांनी जर का आम्हाला थ्रेटन केलं नसतं, हक्के सरांना मारायची त्यांनी धमकी दिली नसती त्याच दिवशी, तर हे एवढं वाढलंच नसतं. आणि आम्हाला हे म्हणायचं की आहे त्यांचे पण काय असतील आमच्यापर्यंत पोचायचे असतील काय कम्युनिकेशन असेल, पण ते कामली व्हायला पाहिजे. असं एकदम टोकाला जाऊन मी मारणारच, मी बघून घेणारच, मी गेटच्या बाहेर त्याला बघतो वगैरे असं हे नको. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.